श्री स्वामी समर्थ. आज स्वामींनी तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. बाळा, आज मी तुझ्याशी मनापासून बोलायला आलो आहे. तू माझ्यासमोर बसलेला नसला तरी तुझ्या हृदयात मी सदैव वास करतो. तू मला पाहता ऐकता माझे नाव घेता मला समाधान मिळते. पण लक्षात ठेव, केवळ माझे नाव घेणे पुरेसे नाही. माझ्या शिकवणीला जीवनात उतरवणे हेच खरे भजन आहे. बाळा, हा संसार मायेचा आहे. येथे सुखदुःख येत जात राहतं. आज आनंद आहे, उद्या दुःख येईल. आज यश आहे, उद्या अपयश येईल. पण जो परिस्थितीत स्थिर राहतो, तो माझ्यावर श्रद्धा ठेवतो, तोच खरा भक्त आहे. संकटात जो मला विसरतो आणि सुखात जो मला आठवत नाही, त्याचे जीवन दिशाहीन होते. मी तुला नेहमी एक सांगतो, सत्याच्या मार्गाने चालत राहा. खोटेपणा, फसवणूक, द्वेष आणि अहंकार हे माणसाच्या अंधपतनाचे कारण आहे. अहंकार सर्वात मोठा शत्रू आहे. मीच सर्व काही ही भावना नष्ट झाली की आत्मज्ञानाचा प्रकाश दिसू लागतो. आजचा मनुष्य बाहेरून खूप प्रगत झाला आहे, पण आतून मात्र तो कोरडा होत चालला आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा यांच्या मागे धावताना त्याचे समाधान त्याने गमावलं आहे. मन शांत नसेल तर लाखो रुपये असून सुद्धा माणूस हा गरीबच असतो. मन शांत असेल तर थोडक्यातही समाधान मिळते. बाळा, दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढ. शांत बस, माझे स्मरण कर. श्वासावर लक्ष ठेव. मनाला विचार, मी योग्य मार्गावर आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारण्याचे धैर्य ठेव. आत्मपरीक्षण हेच खरे साधन आहे. दुसऱ्याला दुखावून तुम्हाला कधीच सुख मिळणार नाही. दुसऱ्यांच्या अश्रूवर उभे राहिलेले सुख फार काळ टिकत नाही. दया, करुणा आणि क्षमा हेच माणसाला देवाजवळ घेऊन जातात. जो क्षमा करतो तो दुर्बल नसतो, तो खूप शक्तिशाली असतो. आज अनेक जण म्हणतात, स्वामी, आम्हाला वेळ नाही. पण लक्षात ठेव, वेळ नसतो असे नाही, प्राधान्य नसते. मोबाईलसाठी वेळ आहे, मनोरंजनासाठी वेळ आहे, पण ईश्वरासाठी वेळ नाही. हे योग्य नाही. दिवसातून 5 मिनिटे जरी माझ्यासाठी दिलीत तर तुमच्या जीवनात परिवर्तन घडेल. भक्तांनो, तुमची भाषा ही गोड ठेवा. शब्दांमध्ये खूप ताकद असते. एक शब्द एखाद्याचे आयुष्य बदलू शकतो आणि एक शब्द आयुष्य उद्ध्वस्तही करू शकतो. त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार कर. मौन हेही कधीकधी सर्वात मोठे उत्तर असते. मी तुमच्याकडून मोठ्या मोठ्या ज्ञानाची अपेक्षा करत नाही. मला फक्त तुमचे निर्मळ मन हवे. प्रामाणिक कष्ट, स्वच्छ विचार आणि सेवा करण्याची भावना एवढेच पुरेसं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूला मदत करता, तेव्हा समजा की तुम्ही माझीच सेवा करत आहात. बाळा, जीवनात अपयश आले म्हणून खचून जाऊ नकोस. अपयश हे शिकवण देण्यासाठीच येत असते. मी कधीच तुम्हाला तोडण्यासाठी परीक्षा घेत नाही. मी तुम्हाला घडवण्यासाठी परीक्षा घेतो. प्रत्येक संकटामध्ये एक संधी लपलेली असते. फक्त श्रद्धेची नजर हवी. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही मला पाहत नसाल तरी मी तुम्हाला पाहतो. तुम्ही माझ्याशी बोलत नसाल तरी तुमचे अश्रू मला दिसतात. अंधार कितीही गडद असला तरी पहाट नक्की येते. शेवटी एवढेच सांगतो, चांगला माणूस बना, सच्चा माणूस बना. भक्ती म्हणजे पळून जाणे नाही. भक्ती म्हणजे जबाबदारीने जगणे.
संसार सोडू नकोस, पण संसारात अडकूही नकोस. माझे स्मरण हृदयात ठेव आणि कर्तव्य हातात ठेव. मी तुझ्याबरोबर सदैव आहे. मी तुझ्याकडे पाहतो तेव्हा मला तुझे बाहेरचे हसरे चेहरे दिसत असतात, पण त्यामागे लपलेली तुझी भीतीही मला दिसते. तू रोज जगाशी लढला, जबाबदाऱ्याचे ओझे वाहत जरी राहिला आणि तरी स्वतःसाठी जगायला विसरतोस. बाळा, स्वतःला विसरणे हीच सर्वात मोठी चूक आहे. कारण जो स्वतःला ओळखत नाही तो मला कसा ओळखणार? तू सतत तुलना करतो. तो पुढे गेला, हा मागे राहिला. त्यांच्याकडे जास्त लक्ष आहे, माझ्याकडे कमी आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. ज्याची वेळ यायची त्याची वेळ मी ठरवलेली असते. माझ्या भक्तांनो, संयम शिका. सगळेच लगेच मिळावे ही अपेक्षा सोडून द्या. झाडाला फळ येण्यासाठी हा वेळ लागतच असतो, तशीच माणसाला घडण्यासाठी ही वेळ लागतो. धीर धराल तर योग्य वेळी मी योग्य हे नक्कीच देईन. आज तुझ्या मनात भीती आहे, भविष्याची, नोकरीची, पैशांची, नात्यांची. पण भविष्यासाठी इतकी काळजी करू नकोस की आजचे जगणेच तू विसरून जाशील. आज प्रामाणिक राहा, आज सत्याने वाग, आज चांगले कर्म कर. उद्या मी पाहून घेईन. माझ्या बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही जे पेरता तेच उगवते. द्वेष पेराल तर द्वेष उगवेल, प्रेम पेराल तर प्रेम उगवेल. म्हणूनच तुमचे विचार हे पवित्र ठेव. कधी कधी तू विचारतोस, स्वामी, आम्ही एवढे सगळे करूनही आम्हाला एवढा त्रास का? कारण सोन्यालाही तेज येण्यासाठी आगीतूनच जावे लागते. त्या आगीला घाबरू नकोस. तू स्वतःला जळायला नाही तर उजळवायला आला आहेस. बाळा, सेवेची सवय लाव. कोणीतरी धन्यवाद म्हणले नाही तरीही मदत कर. कारण जेव्हा तुम्ही निस्वार्थ सेवा करता तेव्हा मी तुमच्यातून कार्य करतो. तुमचे मन माझ्याकडे द्या, काळजी मला द्या आणि तुमचे कर्तव्य स्वतःकडे ठेवा. मी कधीच तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. डगमगलात तरी चालेल, पण थांबवू नका. मी आहे नेहमी तुमच्यासोबत. मला माहिती आहे तू थकला आहेस. दररोज हसत जगण्याचा प्रयत्न करता, पण आत कुठेतरी तू रडत आहेस. लोकांसमोर मजबूत दिसत जरी असलास, पण एकटे असताना कोसळतोस. बाळा, रडण्यात काहीही चुकीचे नाही. अश्रूंमुळे माणूस कमजोर होत नाही. जे मन मोकळे रडते तेच पुन्हा उभे राहू शकतात. म्हणूनच स्वतःला थांबवू नकोस. मी तुमचे अश्रू लपवायला नाही तर पुसायला आलो आहे. तुम्ही अनेकदा विचार करता, आम्ही एवढे सहन का करतो? कारण काही आत्मे खूप मजबूत असतात आणि मजबूत आत्म्यांनाच मोठी परीक्षा दिल्या जातात. मी तुम्हाला त्रास द्यायला नाही तर घडवायला ही वाट दिली आहे. कधी कधी तुम्हाला वाटते कोणीच तुमची बाजू घेत नाही. नाती दुरावतात, शब्द थंड होतात आणि तुमचे मन एकटे पडते. पण त्या एकांतातही मी तुमच्या जवळ असतो. जिथे तुमचे सगळे संपते तिथूनच माझी साथ सुरू होते. आज तुम्ही स्वतःला दोष न देता माझ्याकडूनच चूक झाली, मीच अपयशी आहे. पण लक्षात ठेव, तुम्ही अपयशी नाही, तुम्ही शिकत आहात. प्रत्येक चूक ही नवी समज देऊन जाते. कृपा करून स्वतःवर कठोर होऊ नकोस. जसा इतरांवर दया करतोस तशीच दया स्वतःवरही कर. तुझे मन ही एक जखम आहे, तिला प्रेमाची गरज आहे, दोषाची नाही. कधी कधी तुम्ही म्हणता आम्हाला काहीच वाटत नाही. ही भावना शून्यतेची आहे. ती धोकादायक नाही, ती थकव्याची खूण आहे.
थोडा थांब, श्वास घे, माझं नाव घे. मी तुमच्या श्वासात आहे.